आता केडीएमसीच्या निवडणुका सुरू आहेत. आपल्या मांडा-टिटवाळा परिसरातील काय मुख्य समस्या आहेत, तिथे काय काय बदल व्हायला हवे असे आपणास वाटते, हे जाणून घेण्यासाठी टिटवाळा न्यूज खास घेऊन आले आहे आवाज टिटवाळ्याचा जनतेचा. चला जाणून घेऊया लोकांचे प्रश्न व त्यांचे मत. माझं नाव रेखा जवळ, माझ्यासोबत आहे जागृती भोई. नमस्कार, माझं नाव अश्विनी योगेश भोईर. तर आताच निवडणुका येत आहेत, तर मला असं वाटतं टिटवाळ्यामध्ये ना पाण्याच्या खूप समस्या आहेत, खूप टंचाई असते रेजन्सी मध्ये तरी. तर पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे. परत रस्त्यांचे पण खूप प्रॉब्लेम आहेत, फेरीवाल्यांचे पण खूप प्रॉब्लेम आहेत, परत इथे भटक्या कुत्र्यांचे पण खूप प्रॉब्लेम आहेत. तर असे भरपूर प्रॉब्लेम आहेत, त्याचं सगळ्यांचं सॉल्युशन काढलं पाहिजे. आणि मला टिटवाळा आहे ना खूप डेव्हलप होताना बघायचं आहे. तर माझी ही इच्छा आहे का जो कोणी येईल त्याने चांगलं डेव्हलप केलं पाहिजे टिटवाळा. टिटवाळामध्ये महानगरपालिका निवडणुका ज्या येणार आहेत त्यासाठी माझं एकच सुचव आहे की वाहतूक कोंडी जी होते स्टेशन जवळ, स्टेशनचं काम चालू आहे, तिथे वाहतूक कोंडी होते, रिक्षाचा पण खूप प्रॉब्लेम होतो. तर तो वाहतूक कोंडीचा प्रश्न आमचा नागरिकांचा येणाऱ्या निवडणुकांमध्ये जो निवडून येईल त्याने सॉल्व्ह करावा. आणि टिटवाळ्याचं जे आपलं शहर आहे, हे शहर अजून चांगल्या प्रकारे कसं आपल्याला बनवता येईल ना त्याबद्दल उपाययोजना करायला पाहिजे. थँक्यू. या ठिकाणी हॉस्पिटलची सुविधा नाही, रस्ते नाहीये, फुटपाथ वरती सर्व टाईल्स तुटलेले आहे, बसायला ज्येष्ठ नागरिकाला बसायला जागा नाहीये, अजून बरेचशे समस्या आहे छोट्या मोठ्या. लहान मुलांना येण्या जाण्याचा जो मार्ग आहे तो गाड्या सर्व येतात, भाजीपाला आणायला वगैरे जाता येत नाही. संध्याकाळी म्हणा दुपारी म्हणा इतकी एअर चालते का जागाच मिळत नाही. आणि अशा गोष्टीतून आम्हाला ते काहीतरी मुक्तता व्हावी, चांगलं शहर टिटवाळा शहर चांगलं बनावं अशी आमची इच्छा आहे. काय यावं काय समस्या सांगा ना इकडे ना असं. तर ते सुंदर शहर टिटवाळा व्हायला पाहिजे. आणि हा जो ब्रिज केलेला आहे किती दिवसांपासून बंद आहे तो पण चालू व्हायला पाहिजे. बीएमसीच्या गाड्या केडीएमसीच्या गाड्या पाहिजे चालू केडीएमसीच्या. दवाखाना इधर बहुत कम है, एक ही इधर कृष्णा हॉस्पिटल है, बाकी इधर और कोई दवाखाना नहीं है। कोई अच्छा सा दवाखाना इधर चालू हो जाएगा तो बहुत अच्छा होगा।